ठरलं तर मग मालिकेत आज आपण पाहतो की रात्रीच्या वेळी अस्मिताचा नवरा सचिन साक्षीचा फोन आल्यामुळे बेडरूममधून बाहेर येतो. साक्षीसोबतचं बोलणं झाल्यावर तो फोन ठेवतो आणि परत खोलीत जायला लागतो. पण त्याचवेळी त्याला मागे अर्जुन उभा दिसतो. अर्जुनला बघून सचिन थोडासा बावचळतो आणि मनात विचार करू लागतो. अर्जुन त्याला विचारतो, इतक्या रात्री कोणाशी बोलत होतास? सचिन लगेच एक खोटं कारण सांगतो. अरे, ऑफिसमधून कॉल होता. तुला तर माहीतच आहेस, US टायमिंगनुसार भारतात कॉल रात्रीच येणार. त्यामुळे माझे बहुतेक ऑफिस कॉल रात्रीच असतात. अर्जुन त्याला म्हणतो, अरे हो, पण मग तू बेडरूममध्येच थांबून बोलायचं होतं ना? एवढ्या रात्री बाहेर का आलास? यावर सचिन उत्तर देतो, अरे अस्मी, तिच्यासमोर जर मी फोन उचलला असता तर तिची झोपमोड झाली असती. पण ते सगळं जाऊ दे आता अर्जुन, मला आता आतमध्ये जायला हवं, कारण अस्मीला जाग आली आणि मी तिला दिसलो नाही तर उगाच तिची चिडचिड होईल. अर्जुन हसून म्हणतो, नाही नाही, जगातले सगळे प्रॉब्लेम एका बाजूला आणि बायकोचा राग एका बाजूला. त्यामुळे सचिन, तुझा निर्णय अगदी बरोबर आहे. अस्मिताई कशी आहे ते मला माहिती आहे, तू जा. दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलतात आणि सचिन आत जातो. सचिन गेल्यावर अर्जुन स्वतःशीच बोलतो, अरे देवा, माझी पण बायको चिडली आहे. चला, मला पण जायला हवं. आणि इथेच हा भाग संपतो. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.